Hello everyone, I am Professor Mopevi. Today in this lecture, we discuss about the how to calculate average rainfall. Okay, there are the total three methods to calculate the average rainfall. Okay, so first method is arithmetic mean method. Okay, then second one is Thiessen polygon method, and last one is isoidal method. Okay, these are the three methods to calculate the average rainfall. We discuss one by one. So our first method is arithmetic mean method. Okay, in this method. Average rainfall is calculated by arithmetic mean. That means, look at here. This is the catchment area. Okay, the catchment area have any shape. There is no any guidelines. Okay, the catchment area have any shape. Okay, so in this catchment area, these are the different rain gestation. Okay, चला ठीक आहे, लक्ष द्या. जर हे आपण सपोज असं कन्सिडर केलं की हाय कॅचमेंट एरिया, ठीक आहे, ह्या कॅचमेंट एरियामध्ये आपण आपले जे रेनगी स्टेशन म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण पाऊस मेजर करतो, ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण पाऊस मेजर करतो त्याला आपण रेनगी स्टेशन असं म्हणतो. ठीक आहे, सपोज आपण जर असं कन्सिडर केलं की ह्या चार रेनगी स्टेशनमध्ये आपले चार रेन गेज लावलेत. आपण रेन गेज म्हणजे काय ते इन्स्ट्रुमेंट की ज्याने आपण पाऊस मेजर करतो. ओके, तर मग आपण काय केलं, असे चार रेन गेज स्टेशन लावले आणि त्यानंतर आपण काय करतो, आपल्याला ह्या कॅचमेंट एरियाचा आपल्याला ॲव्हरेज रेनफॉल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. ओके, तर सपोज आपण कसं कॅल्क्युलेट करणार ना, ॲव्हरेज रेनफॉल जो असतो तो पी बारने डिनोट केला जातो. इट इज डिनोटेड बाय पी बार. ओके, तर मग कसं कॅल्क्युलेट करणार बघा. सपोज आपण असं कन्सिडर केलं की ह्या रेन गेज स्टेशन ए मध्ये जर जो काय रेन गेज त्यांनी आपल्याला सपोज 50 mm एवढा आपल्याला रिडिंग दिलंय. ठीक आहे, आणि तर सेकंड मध्ये आपल्याला 70 mm दिलंय. ओके, थर्ड मध्ये जर आपल्याला 40 mm दिलंय. ओके, आणि जो फोर्थ वन जो आपला लास्ट जो रेन गेज स्टेशन आहे किंवा रेन गेज आहे त्यांनी जर सपोज आपल्याला 30 mm दिले. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी काय करणार, आता आपल्याला बाय अरिथमेटिक मीन मेथड आपल्याला काय करायचं, ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करायचं आहे. ओके, पण आपण या ठिकाणी काय करणार, कसं फाइंड आउट करणार बघा. पी बार इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4 बाय n. तर n म्हणजेच काय की नंबर ऑफ गेजेस, म्हणजे किती गेजेस इथे प्लेस केले. ठीक आहे, तर आपल्याकडे सध्या किती गिवन गेजेस आहेत, सपोज आपल्याला 4 नंबर ऑफ गेजेस आहेत. आपला n इज इक्वल टू किती होणार, आपला 4 होणार. ठीक आहे, नंतर P1 P2 P3 P4 हे काय त्याचे रिडिंग घातले आहेत आपल्याला, ते आपल्याला रिडिंग इथे करायचं, त्यांची समेशन घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, मग कसं होईल बघा, 50 प्लस 70 प्लस 40 प्लस 30 डिवायडेड बाय 4. ओके, याचं जे पण काय आन्सर येईल, ठीक आहे, तर जे पण काय आन्सर येईल ते आपल्याला आपला असेल ॲव्हरेज रेनफॉल. ओके, तर बघा, तर ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर किती आन्सर येतं आपलं, 47.5. ओके, हा आपल्याला भेटला पी बार म्हणजेच काय, ॲव्हरेज रेनफॉल. ठीक आहे, आपण अरिथमेटिक मीन मेथडने आपण अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करू शकतो. ओके, सो नेक्स्ट आपली मेथड आपली कोणती, थिसन पॉलिगॉन मेथड. ओके, चला ठीक आहे, आता आपली जे सेकंड मेथड आहे थिसन पॉलिगॉन मेथड, तर ह्या थिसन पॉलिगॉन मेथडने कसं फाइंड आउट करायचं रेनफॉल. ठीक आहे, तर बघा, हा एक असा आपला कॅचमेंट एरिया आहे. सपोज कॅचमेंट एरिया कशा शेपचा असू शकतो, त्याला असं काय फिक्स असं नोटेशन किंवा फिक्स असे गायडन्स नाही. ओके, तर मग काय करायचं बघा, आपण सपोज रेन गेज स्टेशन 1 रेन गेज स्टेशन 2 रेन गेज स्टेशन 3. ओके, तर आता काय केलं आपण, हे जे रेन गेज स्टेशन आपले, तर आपण हा जो आपला कॅचमेंट एरिया आहे आपल्याला पुन्हा काय फाइंड आउट करायचं, आपल्याला ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करायचं आहे. तर आपण काय केलं, याची जी पहिली स्टेप असते थिसन पॉलिगॉन मेथडची, त्या सगळे रेन गेज स्टेशन स्ट्रेट लाईन जॉईन करून घ्या. ओके, तर आपण काय केलं, सगळे रेन गेज स्टेशन जॉईन करून घेतलं स्ट्रेट लाईन. देन सेकंड जी प्रोसेस असते आपली की बायसेक्ट करा. प्रत्येक जे रेन गेज स्टेशन आहे त्याला आपल्याला एकदा बायसेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण जर याला जर बायसेक्ट केलं तर या पद्धतीने कुठे बायसेक्ट होईल. ओके, नंतर ह्या साईडला जर बायसेक्ट केलं आपण तर ह्या साईडला कुठे बायसेक्ट होईल, नंतर ह्या साईडने जर बायसेक्ट केलं तिथं कुठे बायसेक्ट होईल. ठीक आहे, आपल्याला एक असा पॉईंट भेटतो की ज्या ठिकाणी तिन्ही पण इथं मीट होत आहेत. ओके, ज्या ठिकाणी तिन्ही पण मीट होत आहेत त्या ठिकाणापासून आपण काय करूया, त्यांची बाउंड्री फिक्स करायची. ओके, म्हणजे जर आपण जर याला काय केलं, तर जॉईन केलं आपण
आपण जर असं जॉईन केलं तर आपल्याला हा एक एरिया भेटला आपल्याला या ठिकाणी, हा एक एरिया भेटला. ठीक आहे, हा आपल्याला A1 भेटला. देन आपल्याला हा एक आता जो एरिया आहे हा A2 भेटला, आपल्याला हा A3 भेटला. म्हणजे आपलं झालं काय बघा, आपल्याला ह्या एरियामध्ये माहिती नव्हतं. आपली जी पहिली मेथड होती, पहिली मेथडमध्ये व्हायचं काय की सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो आपण, सगळ्यांची समेशन करायचो आणि खाली नंबर ऑफ जेवढे घ्यायचे तेवढं पण घ्यायचो. पण याच्यामध्ये काय केलं आपण, काय एरिया वाईज त्याला आणखी एक नाव आहे, काय वेटेड एरिया मेथड पण म्हणते याला. ह्या थिसन पोलिंग मेथड आपण वेटेड एरिया मेथड पण म्हणू शकतो म्हणतात. ओके, आता काय केलं बघा, आपण ह्या मेथडमध्ये केलं काय की पर्टिक्युलर स्टेशनचा आपण काय केला, एरिया फाइंड आउट केला, म्हणजे त्याचा फंक्शनल एरिया फाइंड आउट केला. सपोज हा जो रेन गेज स्टेशन आहे हा किती एरियामध्ये काम करतो, ठीक आहे, आपण ते पहिल्यांदा फाइंड आउट केलं. तर हा आपल्याला काय भेटला, फंक्शनल एरिया भेटला. नंतर तसंच आपल्याला सिमिलरली सेकंडचा भेटला आणि थर्डचा भेटला. एखाद्या रेन गेज स्टेशन आहे, ह्या रेन गेज स्टेशनमध्ये एक रेन गेज प्लेस केलेल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक प्रेसिपिटेशन व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, तर बघा ना, आता आपल्याला हे तर कळालं, आपण काय केलं, आपल्याला एरिया भेटला, फंक्शनल एरिया भेटला. तर आपण यामध्ये काय कसं करणार, प्रेसिपिटेशन कसं फाइंड आउट करणार किंवा ॲव्हरेज रेनफॉल कसं फाइंड आउट करणार बघा. तर P बार इज इक्वल टू, ओके, P बार म्हणजेच काय की ॲव्हरेज रेनफॉल. आपण ॲव्हरेज रेनफॉल कसा फाइंड आउट करणार बघा, याची सपोज काहीतरी एक व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू काहीतरी सपोज आपण 50 अजून केली, याची काहीतरी आपण 40 अजून केली. ओके, आणि याची आपण काहीतरी सपोज 60 अजून केली. आपण जर अशा व्हॅल्यूज अजून केल्या सगळ्या केल्या, आपल्याला काय करायचं आता, ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करायचं. तर आपण काय करणार, आणि हा जो एरिया असतो हा विथ द हेल्प ऑफ प्लॅनिमीटर आपण तो मेजर करतो. ठीक आहे, आपल्याला A1 ची पण व्हॅल्यू घेऊन असते, A2 ची व्हॅल्यू पण घेऊन असते आणि A3 ची व्हॅल्यू पण घेऊन असते. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांच्या व्हॅल्यू घेऊन असतात. ओके, तर आपण कसं फाइंड आउट करणार बघा. ओके, तर लक्ष द्या, मग काय केलं, आपल्याला सपोज P ची व्हॅल्यू आपण 50 कन्सिडर केली ॲट रेन गेज स्टेशन ए. ओके, मग आपण A1 चा एरिया सपोज असं कन्सिडर केला का 30 किलोमीटर स्क्वेअर. ओके, तसं आपण सिमिलरली A2 कन्सिडर केला आपण सपोज 40 किलोमीटर स्क्वेअर. ओके, आणि जो A3 आपण तो कन्सिडर केला आपण 50 किलोमीटर स्क्वेअर. आपल्याला आता आपल्याला काय काय घेऊन A1 भेटला, आपल्याला P1 भेटला, A2 P2 भेटला, A3 आणि P3 भेटला. आपल्याला काय करायचं, P1 A1 प्लस P2 A2 प्लस P3 A3 डिवाइडेड बाय एरिया. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे त्याच्याने थिसन पॉलिनॉमियलचा. तर आपण काय करणार तुम्हाला, आपले जे व्हॅल्यूज आहेत सगळ्या व्हॅल्यूज पुट अप करूया आपण. मग आपली P1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 50 इंटू A1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 30, देन नेक्स्ट P2 किती आपल्याकडे बघा 40 आणि A2 पण 40 प्लस A3 60 इंटू एरिया आपला 50. ओके, आणि खाली टोटल एरिया घ्यायचा आपला. टोटल एरिया म्हणजे किती आपला बघा 30 प्लस 40 प्लस 50. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय भेटलं, सगळ्या व्हॅल्यू आपण पुट अप केल्या. आता जर फायनल जर कॅल्क्युलेशन केलं आपण फायनल तर ठीक आहे, त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण बघा 6100 डिवाइडेड बाय 120. त्याचं फायनल जर आपण कॅल्क्युलेशन केलं देन अशा P बार इज इक्वल टू आपलं किती असतं 15.83 युनिट्स. अशा पद्धतीने आपण आपला ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करू शकतो. जर ही जर व्हॅल्यू होती आपली प्रेसिपिटेशन ती आपली MM मध्ये होते. अशा पद्धतीने आपली सेकंड मेथड होती की थिसन पॉलिनॉमियल मेथड. या पद्धतीने आपण ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करू शकतो. तर ठीक आहे, तर मग आपली लास्ट जॉलॉजी मेथड आहे आयसोआयडल मेथड, ती आपण इथं पाहूया, एक्सप्लेन करूया.
तर ठीक आहे, आपली जी लास्ट जी मेथड आहे आयसोआयडल मेथड. आयसोआयडल मेथडने आपण कशा पद्धतीने आपला रेनफॉल फाइंड आउट करू शकतो आपण. तर बघा, आपण जर असं कन्सिडर केलं की आपला हा एक कॅचमेंट एरिया आहे. ओके, तर ह्या कॅचमेंट एरियामध्ये काय केलं जातं की एक आयसोआयड ड्रॉ केलं जातं. ठीक आहे, आयसोआयडल मध्ये पाहण्याबद्दल आयसोआयड म्हणजे नेमकं ते पाहावं लागतं. ठीक आहे, तर आयसोआयड म्हणजे काय, तर लाईन जॉईनिंग द इक्वल पॉईंट ऑफ रेनफॉल. म्हणजेच काय की अशी एक लाईन जॉईन करायची की सपोज ह्या लाईनमध्ये जर 80 mm चा पाऊस पडतोय किंवा 80 mm चा रेनफॉल पडतो, तर या सर्व ठिकाणी 80 mm चा पाऊस पडतो. ठीक आहे, नंतर हा 70 चा सगळ्या एरियामध्ये 70 चा पाऊस पडतो. तर ठीक आपण गेला आयसोआयड ड्रॉ केले आणि आयसोआयड आपण कशावरून ड्रॉ केले, जे पण का आपले रेनगे स्टेशन आहे, जे पण आपले काय रेनगे स्टेशन आहे, त्या रेनगे स्टेशनवरून आपण आयसोआयड ड्रॉ केले आणि हा जो एरिया आहे विथ द हेल्प ऑफ प्लॅनिमीटर आपण तो मेजर केला. ठीक आहे, तर मग काय सपोज आपण असं कन्सिडर केलं, याला आपण P1 नाव दिलं, याला P2 नाव दिलं, याला P3 नाव दिलं, P4, P5 आणि P6, P0. तर आपले हे काय, हे सगळे आपले आयसोआयड्स आहेत. ओके, तर आता सपोज हा जो एरिया कव्हर केला आहे P1 P2, याला आपण P0 नाव दिलं, नंतर A1 A2 A3 A4 आणि A5. आता आपल्याला दोन गोष्टी भेटल्या कशाने, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे कॅचमेंट एरिया होत असल्यानंतर आपण हा जो आपला आयसोआयड भेटला. आयसोआयड म्हणजे काय, तर लाईन जॉईनिंग द पॉईंट ऑफ इक्वल रेनफॉल. ओके, म्हणजे काय, एक अशी लाईन ड्रॉ करायची आपल्याला की ज्या ठिकाणी इक्वल रेनफॉल होतोय. तर मग काय केलं आपण, फर्स्ट ऑफ ऑल बघा, आणि ते कशावर ड्रॉ केला आपण, जे पण आपले रेंगेज प्लेस केले होते त्यावर आपले जे पण रेटिंग्स भेटले त्यावरून आपण काय केलं, आयसोआयड ड्रॉ केले. नंतर हा जो एरिया आहे तो एरिया आपण विथ द हेल्प ऑफ प्लॅनिमीटर आपण तो मेजर केला. ठीक आहे, ओके, आपण आयसोआयडल मेथडमध्ये गेलो, आपण कसा फाइंड आउट करणार नेमका ॲव्हरेज रेनफॉल ते पाहूया आपण. त्याचा जर फॉर्म्युला पाहिला आपण, फॉर्म्युला कसं असतो बघा, P bar is equal to plus P2 divided by 2 into A1 A0. ओके, दोघांमधला जो एरिया कॉमन एरिया आपण घेतला, मग प्लस P2 प्लस P3 divided by 2 into A1, the plus P3 plus P4 divided by 2 into A2. This is plus पूरा A1 plus A2 plus A3 प्लस इट्स बाय नाव. ओके, आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे काय केलं आपण, या दोघांचं प्रिसिपिटेशन P1 प्लस P2 डिवाइडेड बाय 2 यांचं ॲव्हरेज घेतलं त्याला इंटू हा जो एरिया त्याला आपण मल्टिप्लाय केलं. ओके, हा आपला आपली एक फॉर्म्युला तयार करते. असं आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. ओके, हे पेपर कॅल्क्युलेट केला आपण, तसंच पुढे जर पाहिलं आपण जो फॉर्म्युला आहे असंच घ्या, गोइंग ऑन पुढे ॲज वी नो प्लस P5 plus P6 divided by 2 into P4 and last one can apply last step G आपली P6 plus P7 divided by 2 into P5. अशा पद्धतीने आपला A4 plus A5 अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला क्रिएट झाला आपल्याला. या फॉर्म्युला आपण काय करू शकतो, आयसोआयडल नंतर आपण ॲव्हरेज रेनफॉल फाइंड आउट करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला तीन मेथड होत्या टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रेनफॉल, अरिथमेटिक मीन मेथड, हिसनफोर्ड मेथड आणि आयसोआयडल मेथड. ओके, तर ठीक आहे, थँक्यू.